नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती यामध्ये मराठी व्याकरणाच्या 25 प्रश्नांचा सराव करणार आहोत। हे प्रश्न TCSने मागील सर्व परीक्षांमध्ये विचारलेले आहेत। मित्रांनो, आपण 25 प्रश्न घेतलेले। या 25 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मित्रांनो, आपण थोडा वेळ थांबू, तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 2, साधे वाक्य। पुढील प्रश्न, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? ऑप्शन व्यवस्थित बघा मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे आणि मला तरी असं वाटतं या प्रश्नाचा आन्सर सर्वांना यायला पाहिजे। तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 3, देवनागरी लिपी। देवनागरी लिपी यालाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हटले जाते। पुढील प्रश्न आहे, चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता? तुम्ही ऑप्शन व्यवस्थित बघा आणि आन्सर सांगा। आपण थोडा वेळ थांबू। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, समाहार द्वंद्व समास। पुढील प्रश्न, मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन व्यवस्थित बघा मित्रांनो, ऑप्शन वाचा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, दादोबा पांडुरंग तर्खडकर। हे मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले जातात। पुढील प्रश्न, पंकज शब्दाचा योग्य अर्थ सांगा। आपण थोडा वेळ देऊ, तुम्ही ऑप्शन व्यवस्थित बघा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, चिखलात जन्मलेला। पंकज म्हणजे चिखलात जन्मलेला। पुढील प्रश्न, माझ्याच्याने टेकडी चढवते या वाक्याचा प्रयोग ओळखा। आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तुम्ही वाक्य व्यवस्थित वाचा आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, शक्य कर्मणी प्रयोग। हे शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे। पुढील प्रश्न, खालील शब्दाचा प्रकार ओळखा। येरवाडी। येरवाडी या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, क्रियाविशेषण। पुढील प्रश्न, मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो, कारण वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला। पुढील प्रश्न, यंदा अधिक पैसा मिळेल। अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो। यंदा हा अधोरेखित केलेला शब्द आहे। तुम्ही ऑप्शन व्यवस्थित बघा आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा। आपण थोडा वेळ थांबू, प्रश्न व्यवस्थित वाचा। या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 3, कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे हा। पुढील प्रश्न, अर्जुनाला अभ्यासाची मुळीच आवड नाही। अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आपल्याला। तर मुळीच या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। ऑप्शन बघा मित्रांनो आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा। आणि हो, तुमचा स्कोर किती येतो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये, किती प्रश्न तुमचे बरोबर आहे आणि किती चुकीचे आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, क्रियाविशेषण अव्यय। पुढील प्रश्न, प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला या वाक्यातील विशेषण सांगा। आपल्याला विशेषण सांगायचं आहे। ऑप्शन व्यवस्थित बघा, वाचून घ्या ऑप्शन। आपण थोडा वेळ देऊ ऑप्शन वाचण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करा।
हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. मागील सर्व परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले, बऱ्याच वेळेस विचारले गेलेले प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, लाल धिप्पाड हे या वाक्यातील विशेषण आहे. पुढील प्रश्न, केळी शब्दाचे एकवचन लिहा. आपल्याला एकवचन ओळखायचं आहे. ऑप्शन व्यवस्थित बघा. या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, केळे. पुढील प्रश्न, अरिष्टचा योग्य अर्थ शोधा. अरिष्ट या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ शोधायचा आहे. ऑप्शन व्यवस्थित बघा मित्रांनो आणि ऑप्शनमधून आपल्याला तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, संकट. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द जीर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? नाही विचारलेले मित्रांनो. आपण घाईघाईमध्ये आहे हे विचारलं म्हणजे आहे हे बघतो आणि चुकीचं आन्सर क्लिक करतो. तर तसं न करता तुम्ही आधी प्रश्न व्यवस्थित वाचा. आहे विचारले आहे का नाही विचारलेलं आहे. तर पुढीलपैकी कोणता शब्द जीर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही नाही म्हणजे कोणता शब्द नाही ते आपल्याला सांगितलेलं आहे, ते ओळखायचं आहे आपण. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, जिरे. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो. तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तेव्हा प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्याचे व्यवस्थित आन्सर क्लिक करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचे जे मार्क आहेत ते जाणार नाही. पुढीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे? ऑप्शन बघा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, दौती. दौती हे अनेकवचन आहे. पुढील प्रश्न, सगळे सोयरे हा कोणता समास आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो आणि आन्सर सांगा. सगळे सोयरे हा कोणता समास आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, समहार द्वंद्व समास. सगळे सोयरे हा समहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न, हरीने आज नवे पुस्तक आणले. या वाक्यातील कर्म ओळखा. आपल्याला कर्म ओळखायचं आहे. वाक्य व्यवस्थित वाचा आणि आन्सर सांगा. आणि हो, तुमचा स्कोर किती येतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुस्तक. हरीने आज नवे पुस्तक आणले. या वाक्यातील कर्म हे पुस्तक हे आहे. पुढील प्रश्न, समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ऑप्शन बघा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, सामान्य नाम. सामान्य नाम, समिती हे सामान्य नाम आहे. पुढील प्रश्न, वात्सल्य हा शब्द रिकामी जागा आहे. काय आहे वात्सल्य शब्द? या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, भाववाचक नाम. वात्सल्य हे भाववाचक नाम आहे. पुढील प्रश्न, चक्रपाणी हा समास ओळखा. ऑप्शन व्यवस्थित वाचा मित्रांनो आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, बहुव्रीही समास. चक्रपाणी हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न, मृगचा समानार्थी शब्द सांगा. मृग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे.
ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्या आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरिण. पुढील प्रश्न, मुलांनो चांगला अभ्यास करा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन वाचून घ्या मित्रांनो आणि आन्सर सांगा. या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य आहे हे. पुढील प्रश्न, माळ या शब्दाचे अनेक वचन कोणते? आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. अनेक वचन आपल्याला ओळखायचं आहे माळ या शब्दाचं. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 माळा. पुढील प्रश्न, पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यातून आपल्याला अनेक वचनी शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. तुम्ही ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्या आणि आन्सर सांगा. आन्सर कमेंट बॉक्समध्ये दिलं तरी चालेल मित्रांनो. या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोते. पुढील प्रश्न, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. ऑप्शन वाचा मित्रांनो. मी तुम्हाला वारंवार सांगते, तुम्ही या प्रश्नांचा वारंवार सराव करा. हे प्रश्न मागील सर्व परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस हे प्रश्न विचारलेले गेले आहे. असेच आपण प्रश्न घेतलेले आहे. तसेच TCSने सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही या प्रश्नांचा वारंवार सराव करा, म्हणजे तुमचा एकही मार्क जाणार नाही आणि तुम्हाला त्या प्रश्नाचे आन्सर लगेच येतील. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सामान्य नाम. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही मराठीच्या मागील प्रश्नांचा TCSने जे विचारलेले त्या प्रश्नांचा सराव केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.